उमेदवारीचा अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता नागपूरचं राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे। मात्र दुसरीकडे नागपूरची मेट्रो सुरू झाल्यानं नागरिकांना गारेगार प्रवास अनुभवायला मिळतोय। या संदर्भात नागरिकांची बातचीत केली प्रतिनिधी उदय तिबांडे यांनी। नागपूर देशात ज्या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे ती एक गोष्ट म्हणजे नागपुरातली गरमी। नागपुरातली गरमी 47 ते 48 डिग्रीपर्यंत जातं, त्यामुळे उन्हात फिरताना सामान्य नागपूरकरांची लाहीलाही होतं। मात्र या मेट्रोच्या जर तुम्ही बाहेर निघाले तर नागपूरमध्ये दुसरी गरमी आहे, ती आहे राजकीय गरमी। कारण नागपूरमध्ये 11 एप्रिलला मतदान होतं, त्यामुळे नागपुरातल्या या मेट्रोमध्ये जरी थंडी असली तरी बाहेर गरमी आहे। मात्र नागपूरची हवा काय आहे किंवा नागपूरची ही गरमी, राजकीय गरमी नागरिकांना कशी वाटते जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत या मेट्रोमधले अनेक प्रवासी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया। भाऊ, मी सुरुवात तुमच्यापासून करतो। कसं वाटतं मेट्रोमध्ये प्रवास करताना आणि कशी वाटते ही सगळी गरमी आता? नाही, नागपूरमध्ये मेट्रो असणं एक स्वप्न होतं, ते स्वप्न आता पूर्ण झालेलं आहे असं मला वाटते। आणि येणारा काळ हा निश्चितच ज्यांनी कामं केलेले आहे चांगले त्यांच्याकरता आहे। नक्कीच सुखद अनुभव आहे हा। मला सांग मित्रा, तू युथ आहे, तू मेट्रोमध्ये प्रवास करतोय, सध्या नागपूरचं राजकीय वातावरण कसं आहे आणि या मेट्रोमध्ये प्रवास करून तुला कसा अनुभव होतो? आता पॉलिटिक्सच्या बद्दल आपण जर बोलतो तर सध्या आता पॉलिटिक्स खूप जोरात सुरू आहे, सगळीकडे खूप चांगलं वातावरण आहे। तरी पण माझ्या मतेने असं वाटतंय की बीजेपी जी आहे ती यावेळेस परत बाजी मारणार आहे। दावा असाही केला जातो की मेट्रो काँग्रेसने आणलेली आहे, काँग्रेसने या मेट्रोसाठी श्रेय घेतलेलं आहे। काय वाटतं तुम्हाला या सगळ्या राजकारणामध्ये? आता हे मेट्रो काँग्रेसने आणली का कोणी आणली हे तर बीजेपीनं काम केलं हे आपल्याला माहीत आहे, पण कोणी आणली हे नाही। मग यावेळी तुम्ही कोणाला निवडून देणार? नागपूरमध्ये कोणाची हवा दिसते तुम्हाला? मग बीजेपीला। सामान्य नागपूरकरांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला। खापरी स्टेशन आला, आता मेट्रोतून प्रवासी उतरायला लागलेला आहे, त्यामुळे या मेट्रोच्या गारेगार प्रवासानंतर आता मेट्रो स्टेशनवर जे आहे ते नागपूरकरांना जो आहे तो राजकीय तापलेल्या गरम वातावरणाचा अनुभव येईल। त्यामुळे जर्नलिस्ट मिथुन आदमनेसह उदय तिबांडे, जय महाराष्ट्र न्यूज।